विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट ऑफ पॅरललिटी पॅरलल लाईन्स या चॅप्टरमध्ये आपल्याला आता पॅरललिटीच्या टेस्ट शिकायच्या आहेत. 3 टेस्ट असतात. दिलेल्या दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे ओळखण्यासाठीच्या टेस्ट असतात. याच्यातली बेसिक टेस्ट आहे पहिली आणि बेसिक टेस्ट आहे इंटिरियर अँगल्स टेस्ट. आपण आता जे शिकतो आहे ते आहेत टेस्ट शिकतो आहे आपण टेस्ट ऑफ पॅरललिटी. पॅरललिटीचे टेस्ट म्हणजे दिलेल्या लाईन्स पॅरलल आहेत की नाही ते ओळखायच्या टेस्ट असतात. ह्याच्यातली पहिली फर्स्ट हे इम्पॉर्टंट असतात. याचे प्रूफ पण आपल्याला असतात. प्रूफ्स सकट ह्या टेस्ट आपल्याला माहीत पाहिजेत. तर ही पहिली जी बेसिक टेस्ट आहे त्याला म्हटलं जातं इंटेरियर अँगल्स टेस्ट. ही बेसिक टेस्ट आहे पॅरललिटीची, इंटेरियर अँगल्स टेस्ट. तर ही टेस्ट आपल्याला सांगते की इफ अ ट्रान्सव्हर्सल, जर एखादा ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल, इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू लाईन्स इथपर्यंतचा अर्थ होतो की जर एखादा ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स म्हणजे छेदत असेल टू लाईन्सना, अँड ह्या टू लाईन्स कशा आपल्याला माहीत नाही, पॅरलल आहेत की पॅरलल नाहीत, पण या दोन लाईन्सना जर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल आणि अँड अ पेअर ऑफ, एक पेअर, इंटेरियर अँगल्सच्या दोन पेअर्स असतात. दोन पेअर्सपैकी कोणतीही एक पेअर इंटेरियर अँगल्सची जर सप्लिमेंटरी असेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. अशी ही इंटेरियर अँगल्स टेस्ट आपल्याला सांगते. ही टेस्ट आपल्याला सांगते जर ट्रान्सव्हर्सल दोन लाईन्सना इंटरसेक्ट करत असेल आणि अ पेअर म्हणजे एक पेअर, कोणतीही एक, ऑफ इंटेरियर अँगल्स, अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज म्हणजे असेल, काय असायला पाहिजे, तर ही इंटेरियर अँगलची कोणतीही एक पेअर दोन पेअरपैकी सप्लिमेंटरी असायला पाहिजे. मग असं जर असेल देन तर टू लाईन्स, ह्याच्या दोन लाईन्स असतात, ह्या पॅरलल असतात. आता याचं प्रूफ, इंटेरियर अँगल्स टेस्ट ही बेसिक टेस्ट आहे पॅरललिटीची, जी आपल्याला सांगते दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर इंटेरियर अँगल्सची एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल, दोनपैकी कोणतीही एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर ह्या दोन लाईन्स ज्या असतात ह्या पॅरलल असतात. हा थेरमच असतो ज्याला आपण टेस्ट म्हणतो. ही जी इंटेरियर अँगल्स टेस्ट आहे याचे जे प्रूफ आहे ते मेथड ऑफ इनडायरेक्ट प्रूफ या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं. तर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला इंटेरियर अँगल्स थेरम, करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम आणि अल्टरनेट अँगल्स थेरम असे 3 थेरम्स शिकवलेले होते. त्याच्यापैकी पहिलं थेरम होतं की दोन लाईन्स पॅरलल असतील तर इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन देअर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. तर हे जे थेरम होतं हे पण बेसिक थेरम होतं. त्याचं प्रूफसुद्धा मेथड ऑफ इनडायरेक्ट प्रूफनी आपल्याला लिहावं लागतं. तर ते प्रूफ मी मागे ठेवलेलं होतं. आणि इतर जे दोन थेरम्स होते, करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम आणि अल्टरनेट अँगल्स थेरम. करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम सांगतं इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरलल लाईन्स देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे आपण प्रूव्ह केलेलं होतं. ते प्रूव्ह करायला आपण हे बेसिक थेरम वापरलं होतं, इंटेरियर अँगल्स थेरम. दुसरं अल्टरनेट अँगल्स थेरम आपल्याला सांगतं की इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरलल लाईन्स देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर ट्रान्सव्हर्सलनी पॅरलल लाईन्सना इंटरसेक्ट केलं असेल तर पॅरलल लाईन्सचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हे थेरमसुद्धा प्रूव्ह करायला आपण
बेसिक थेरम वापरलं होतं, इंटेरियर अँगल्स थेरम. तर इंटेरियर अँगल्स थेरम हे बेसिक थेरम होतं, त्याच्यावर आपण ते 2 थेरम्स प्रूव्ह केलेले होते. इंटेरियर अँगल्स थेरमचं प्रूफ मात्र मी घेतलं नव्हतं, ते मेथड ऑफ इनडायरेक्ट प्रूफनी होतं. तसंच इथे ह्या ज्या टेस्ट आहेत, ते इंटेरियर अँगल्स टेस्ट ही बेसिक टेस्ट आहे, याचं प्रूफ मेथड ऑफ इनडायरेक्ट प्रूफनी घ्यावं लागेल, ते मी मागे ठेवणार आहे. आणि ही टेस्ट वापरून आपण इतर ज्या 2 टेस्ट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट आणि अल्टरनेट अँगल्स टेस्ट, त्या 2 टेस्ट मात्र आपण आत्ता प्रूव्ह करणार आहे. आणि हे जे थेरम होतं तुमचं इंटेरियर अँगल्स थेरम, पॅरलल लाईन्सचे इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात, आणि इंटेरियर अँगल्स टेस्ट की 2 लाईन्सना ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केल्यावर जर इंटेरियर अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. लाईन्स पॅरलल ओळखण्यासाठीची ही जी टेस्ट आहे, याचं पण प्रूफ इनडायरेक्ट प्रूफ आहे. तर इंटेरियर अँगल्स थेरम आणि इंटेरियर अँगल्स टेस्ट यांचे प्रूफ्स मी जेव्हा चॅप्टर संपेल तेव्हा तुम्हाला इंडिपेंडंट व्हिडिओमध्ये याचे दोन्ही प्रूफ्स तुम्हाला करून दाखवेल, ते तुम्हाला समजावून सांगेल. तूर्त मी आता याचाच प्रूफ न घेता डायरेक्ट हे तुम्हाला याचं इंटरप्रिटेशन सांगतो आहे की ही टेस्ट आपल्याला काय सांगते. समजा ह्या 2 लाईन्स असतील, अशा 2 लाईन्स मी तुम्हाला दिल्या, ह्या पॅरलल आहेत की नाही मला माहीत नाही. ह्या लाईन्सचे नाव आहेत, ही लाईन एल आहे आणि ही लाईन एम आहे. समजा हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल मी घेतला, असा हा एक्स ट्रान्सव्हर्सल आहे, आणि समजा हा ए अँगल आहे आणि हा बी अँगल आहे. आता बघा तुम्ही, ए आणि बी हे या 2 लाईन्सचे इंटेरियर अँगल्स आहेत. तर ही टेस्ट आपल्याला सांगते की 2 लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर जर इंटेरियर अँगल्सची एक पेअर, मग इकडची किंवा इकडची एक पेअर, इंटेरियर अँगलच्या 2 पेअर्सपैकी एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर लाईन्स पॅरलल असतात. तर आता याचं इंटरप्रिटेशन असं आहे की इन फिगर, इफ जर ए प्लस बी म्हणजे हा अँगल एच आणि हा अँगल बी यांची सम जर 180 डिग्री असेल, हा अँगल आणि हा अँगल, किंवा या अँगल्सचे साईन देतो मी, अँगल ए आणि अँगल बी या दोघांची सम म्हणजे या दोघांच्या मेजर्सची सम 180 डिग्री असेल, म्हणजेच मग ए आणि बी अँगल सप्लिमेंटरी झाले. दॅट इज अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी. देअरफॉर हे सप्लिमेंटरी आहेत. देअरफॉर बाय इंटेरियर अँगल्स टेस्ट, इंटेरियर अँगल्स टेस्टनुसार लाईन एल ही पॅरलल झाली लाईन एमला. जर या 2 लाईन्सना ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केलं, ए आणि बी इंटेरियर अँगल्स आहेत, जर या दोघांची सम 180 असेल तर याचा अर्थ झाला हे सप्लिमेंटरी आहेत इंटेरियर अँगल्स. मग देअरफॉर मग इंटेरियर अँगल्स टेस्टनुसार ह्या 2 लाईन्स पॅरलल झाल्या. अँड इफ, आणि जर अँगल ए प्लस अँगल बी इज नॉट इक्वल टू 180 डिग्री, जर ए आणि बी या 2 अँगल्सची सम जर 180 डिग्री नसेल तर याचा अर्थ झाला मग दॅट इज अँगल ए अँड अँगल बी, आणि हे कोणते अँगल्स आहेत, हे इंटेरियर अँगल्स आहेत, यांची सम 180 डिग्री नाही आहे, म्हणजे ए आणि बी म्हणजेच इंटेरियर अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी, हे सप्लिमेंटरी नाहीत. मग देअरफॉर याचा अर्थ झाला लाईन्स हे पॅरललचं साईन आहे, नॉट पॅरललचं साईन आपल्याकडे नसते. काही मुलं याला पॅरललचं साईन घेऊन त्याला अशी रेष मारतात नॉट पॅरललसाठी, ते साईन आपल्या मॅथमॅटिक्समध्ये नाही, ते चालणार नाही आपल्याला. हे लिहावंच लागेल, लाईन्स एल अँड एम आर नॉट पॅरलल. तर हे इंटरप्रिटेशन होतं, हे काही प्रूफ नाही आहे, हे तुमच्या लक्षात आणून दिलं मी. असं हे थेरम असतं, याला म्हणतात इंटेरियर अँगल्स टेस्ट. आता मी सेकंड स्टेपकडे येतो. करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, सेकंड टेस्ट आहे पॅरलेलिटीची, की करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. आता ही करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट जी आहे हे आपल्याला सांगते की इफ, याचं स्टेटमेंट आहे
इफ जर अ ट्रान्सव्हर्सल intersects two lines, जर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल दोन लाईन्सना, ह्या दोन लाईन्स पॅरल आहेत की नाही आपल्याला माहीत नाही, आणि तुम्हाला माहीत आहे ट्रान्सव्हर्सलनी दोन लाईन्सना इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर्स आपल्याला मिळत असतात. आणि दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पैकी एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. म्हणजे इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू लाईन्स अँड अ पेअर ऑफ, पूर्ण पेअर्स करस्पॉन्डिंग अँगलच्या 4ही पेअरची आवश्यकता नाही, 4 पैकी फक्त एक पेअर, अ पेअर म्हणजे एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्स सप्लिमेंटरी नको आपल्याला, इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. पॅरललचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून दोन लाईन्सना जर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल आणि करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर्सपैकी अ पेअर म्हणजे एक पेअर इज कॉन्ग्रुएंट, म्हणजे कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या एका पेअरमधले अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, एकमेकांशी इक्वल असतील, देन तर टू लाईन्स, त्या ज्या टू लाईन्स आहेत ह्या पॅरलल असतात. आता याचं प्रूफ मी तुम्हाला देणार आहे. आपण काय करणार आहे, दोन लाईन्स घेणार आहे, त्यांना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट करणार आहे आपण, आणि ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर आपण कॉन्ग्रुएंट घेणार आहे, आणि मग त्या लाईन्सना पॅरलल आहेत असं आपण प्रूव्ह करणार आहे. आणि त्याच्यासाठी इंटेरियर अँगल्स टेस्ट जी आहे तिचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. इंटेरियर अँगल टेस्ट सांगते ती आपल्याला माहीत झाली आहे. आता इंटेरियर अँगल्स टेस्ट आपल्याला सांगते दोन लाईन्सना जर ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं आणि जर इंटेरियर अँगल्स जे असतील सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असतात. आता करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट प्रूव्ह करायला मी इंटेरियर अँगल्स टेस्टचा उपयोग करणार आहे. त्याच्यासाठी मला ही टेस्ट प्रूव्ह करायची आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. ही टेस्ट आपल्याला सांगते की ह्या दोन लाईन्स आहेत समजा एल आणि एम, यांना ट्रान्सव्हर्सल एक्सने इंटरसेक्ट केलं आणि हा अँगल ए घेतो आणि हा अँगल इथे हा सी घेतो. ए आणि सी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हे कॉन्ग्रुएंट घेणार आहे आपण. म्हणजे पहा आपल्याला ही टेस्ट प्रूव्ह करायची आहे. ही सांगते दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. मग आपल्याला हे प्रूव्ह करायला दोन लाईन्स घ्यावं लागतील, एक ट्रान्सव्हर्सल घ्यावं लागेल आणि करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर घ्यावी लागेल कॉन्ग्रुएंट. तर हे मी दोन करस्पॉन्डिंग अँगल्स घेतले आहेत ए आणि सी, आणि इथे लिहितो आहे आता गिव्हन जे मी घेतलं प्रूव्ह करायला ते लिहितो इथे. गिव्हन एक्स इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन्स एल अँड एम. एक्स लाईन ही लाईन्स एल आणि एमचा ट्रान्सव्हर्सल आहे. नंतर अँड हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स घेतले आहे तुम्ही, ते कॉन्ग्रुएंट घेत आहे तुम्ही. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. ए आणि सी कॉन्ग्रुएंट आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण प्रूव्ह करतो आहे दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं असेल आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स ह्या पॅरलल असतात. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे प्रूव्ह करायचं आपल्याला लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. दोन लाईन्स होत्या, ट्रान्सव्हर्सल होता, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट घेतले आपण. आपली टेस्ट सांगते दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. आपण करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट घेतले आणि या लाईन्सना आपल्याला पॅरलल प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूफ घेतो आहे मी आता. तर प्रूफ घ्यायच्या आधी मुलांना हा जो अँगल आहे हा बी घेतो आहे मी. हा आता मी प्रूफ लिहितो.
इन फिगर ए आणि बी हे जे आहेत हे ए आणि बी अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. या दोघांची सम 180 असते. इन फिगर अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. रिझन आहे अँगल्स इन लिनियर पेअर बट अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. हे गिवन आहे आपल्याला, पण अँगल ए आणि अँगल सी जे आहेत हे कॉन्ग्रुएंट आहे कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर आहे जी आपण कॉन्ग्रुएंट घेतली होती. मग देअरफोर आता काय करायचं, ए आणि सी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे ए आणि सी इक्वल आहेत. मग इथे ए काढायचा या समजला, त्याच्या जागी सीला टाकायचं. देअरफोर अँगल सी प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. हे बघा ए आणि बीची सम 180 डिग्री आहे कारण हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. पण अँगल ए आणि सी हे ए आणि सी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत जे कॉन्ग्रुएंट आहेत, जे आपण घेतलेलं आहे. मग आपण काय केलं, देअरफोर ही जी सम होती ए प्लस बी इक्वल टू 180 याच्यात अँगल एला काढलं, त्याच्या जागी अँगल सीला टाकलं कारण अँगल ए आणि अँगल सी हे सारखे असल्यामुळे एला काढून आपण सीला टाकलं त्याच्या जागी. मग सी आणि बीची बेरीज 180 आली. याचा अर्थ झाला अँगल बी अँड अँगल सी आर सप्लिमेंटरी. याचा अर्थ झाला बी आणि सी सप्लिमेंटरी आहेत. आता बी आणि सी हे बघा ह्या दोन लाईन्सचे हे इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल्स टेस्ट आपल्याला माहिती आहे. इंटेरियर अँगल्स टेस्ट सांगते जर इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असतात. मग ती इंटेरियर अँगल्स टेस्ट वापरतो मी आता इथे. देअरफोर बाय इंटेरियर अँगल्स टेस्ट, इंटेरियर अँगल्स टेस्टनुसार लाईन एल ही पॅरलल झाली लाईन एमला इज प्रूव्ड. म्हणजे मी करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट प्रूव्ह केली, त्यासाठी वापरली मी इंटेरियर अँगल्स टेस्ट जी बेसिक होती, ज्याचं प्रूफ मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. इंटेरियर अँगल्स टेस्ट सांगते दोन लाईन्सचे इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील, लाईन्स पॅरलल असतात. मग ही टेस्ट मी कशी वापरली, मला प्रूव्ह करायचं होतं दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केल्यावर जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. मग मला दोन लाईन्स घ्यायच्या होत्या, एक ट्रान्सव्हर्सल घ्यायचा होता आणि करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट घ्यायची होती. तर ती मी घेतली. एक्स इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन्स एल अँड एम. एक्सचा लाईन्स एल आणि एमचा ट्रान्सव्हर्सल आहे. मग मी करस्पॉन्डिंग अँगल्सची ए आणि सी हे करस्पॉन्डिंग अँगल्स होते ते कॉन्ग्रुएंट घेतले. म्हणजे आपण या थिअरममध्ये दोन लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट घेतलेले आहेत, लक्षात घ्या. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट घेऊन तुम्ही ह्या दोन लाईन्सना पॅरलल दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही प्रूव्ह केलेली आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. तुम्ही प्रूव्ह केलं आहे दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. हे करस्पॉन्डिंग अँगल्स घेतले होते तुम्ही, हे कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन लाईन्स पॅरलल असतात, हे तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट प्रूव्ह झाली, वापरली तुम्ही. त्याच्यासाठी करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट प्रूव्ह करायला तुम्ही इंटेरियर अँगल्स टेस्ट वापरली, पण प्रूव्ह झालेली आहे ते करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. दोन लाईन्स ट्रान्सव्हर्सल आणि करस्पॉन्डिंग अँगल्स तुम्ही कॉन्ग्रुएंट घेतलेले आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट घेऊन तुम्ही लाईन्सना पॅरलल दाखवलं आहे. तर ही असते करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, की दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर लाईन्स या पॅरलल असतात. आता मी लास्ट टेस्ट घेतो आहे, ही पॅरललिटीची शेवटची टेस्ट आहे. ती टेस्ट जे आहे तिचं नाव आहे अल्टरनेट अँगल्स टेस्ट. ही टेस्ट आपल्याला सांगते की इफ म्हणजे जर अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू लाईन्स, जर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल टू लाईन्सना अँड अ पेअर एक पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. तुम्हाला माहीत आहे दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सल जेव्हा इंटरसेक्ट करतो तेव्हा इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या दोन पेअर असतात आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या दोन पेअर्स असतात.
आणि ही टेस्ट आपल्याला सांगते जर ट्रान्सव्हर्सल दोन लाईन्सना इंटरसेक्ट करत असेल आणि अ पेअर म्हणजे कोणतीही एक पेअर कोणाची अल्टरनेट अँगल्सची इज कॉन्ग्रुएंट, देन लाईन्स आर पॅरलल. सरळ सरळ अर्थ आहे, तुम्हाला दोन लाईन्स दिल्या आणि त्यांचा ट्रान्सव्हर्सल दिला आणि तुम्हाला अल्टरनेट अँगल्सची एक पेअर मी कॉन्ग्रुएंट दिली, तर टेस्ट सांगते आपली अल्टरनेट अँगल्स टेस्ट की दोन लाईन्सच्या अल्टरनेट अँगल्सची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. आता हे प्रूव्ह करायला मी काय करणार आहे, दोन लाईन्स घेणार आहे आणि त्यांचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट घेणार आहे. आणि जसे मगाशी मी करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट घेतले होते, इथे मी आता यांचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट घेणार आहे. बघा, या दोन लाईन्स घेतल्या मी, ही लाईन एल आहे, ही लाईन एम आहे, हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे आणि हा ए आहे आणि हा सी आहे. आता हे ए आणि सी जे आहेत हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि हे मी कॉन्ग्रुएंट घेणार आहे. मला अल्टरनेट अँगल्स टेस्ट प्रूव्ह करायला दोन लाईन्स घ्याव्या लागतील, ट्रान्सव्हर्सल घ्यावं लागेल आणि अल्टरनेट अँगल्सची पेअर कॉन्ग्रुएंट घ्यावी लागेल. आणि आपलं थेरम म्हणजे थेरमच आहे ही टेस्ट, म्हणजे हे थेरम सांगतं, टेस्ट सांगते अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर लाईन्स पॅरलल असतात. आता गिव्हनमध्ये मी काय केलं, मी घेतला आहे लाईन एक्स इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन्स एल अँड एम. हा एक्स जो आहे, एक्स लाईन जी आहे, हा लाईन्स एल आणि एमचा ट्रान्सव्हर्सल आहे. आता ह्या लाईन्स पॅरलल आहेत की नाही मला माहीत नाही, पण मला हे माहिती आहे की यांच्या अल्टरनेट अँगल्सच्या पेअर्सपैकी एक पेअर ही कॉन्ग्रुएंट आहे. अँड अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. ए आणि सी अल्टरनेट अँगल्स घेतले होते, हे मी कॉन्ग्रुएंट घेतले. आता मला प्रूव्ह करायचं आहे की दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल आणि अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल, तर मग मला प्रूव्ह करायचं आहे की ह्या लाईन्स ज्या असतात ह्या पॅरलल असतात. म्हणजे फिगरमध्ये मग लाईन एल ही पॅरलल दाखवायची आहे मला लाईन एमला. ते अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट घेतली आणि लाईन्सना पॅरलल दाखवणार आहे, म्हणजे अल्टरनेट अँगल्स टेस्ट प्रूव्ह होणार आहे. इथे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. आणि ही टेस्ट प्रूव्ह करायला सुद्धा मी इंटेरियर अँगल्स टेस्टचा उपयोग करणार आहे. इथे बी घेणार आहे मी हा अँगल. आता मी इथे प्रूफ लिहितो, सेम स्टेप आहेत. आता पहा, ए आणि बीची सम मी 180 घेतो कारण हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत दोन. मग अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहितो आहे मी, रिझन आहे यांचा अँगल्स इन लिनियर पेअर. जे लिनियर पेअरमध्ये असतात ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम 180 डिग्री असतात. मग मी लिहिली ते बट, पण ए आणि सी हे अल्टरनेट अँगल्स आहेत जे कॉन्ग्रुएंट आहेत. बट अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, हे गिवन आहे आपल्याला. पण अँगल ए आणि सी कॉन्ग्रुएंट आहे, कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच इक्वल आहेत. मग देअरफॉर मी काय करतो, ए आणि सी इक्वल आहेत तर ही जी सम मला 180 मिळाली होती या सममध्ये अँगल एला काढतो आणि त्याच्या जागी अँगल सीला टाकतो. मग दॅट इज देअरफॉर अँगल एच्या जागी मी अँगल सी घेतो कारण ए आणि सी इक्वल आहेत. सॉरी, अँगल सी प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. ए आणि बीची सम 180 आहे कारण हे अल्टरनेट अँगल्स, सॉरी हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, यांची सम 180 असते. रिझन सगळं लिहिलं आपण. मग खाली लिहिलं आपण, पण अँगल ए आणि अँगल सी हे कॉन्ग्रुएंट आहेत, अल्टरनेट अँगल्स. मग आपण गिवन होतं ते, मग आपण काय केलं, या सममध्ये अँगल एला काढून त्याच्या जागी अँगल सी टाकलं, प्लस अँगल बी होतं इक्वल टू 180 डिग्री. आता सी आणि बीची सम 180 आहे, म्हणजे सी आणि बी किंवा बी आणि सी या दोघांची सम 180 आहे. ज्यांची सम 180 असते ते सप्लिमेंटरी असतात. दॅट इज, याचा अर्थ झाला अँगल बी पहिले लिहितो अँड अँगल सी आर सप्लिमेंटरी. आता मुलांना हे पहा की हे अँगल बी आणि सी कोणते अँगल्स आहेत. हे बी आणि सी या दोन लाईन्सचे इंटेरियर अँगल्स आहेत आणि हे सप्लिमेंटरी प्रूव्ह झाले. या दोघांची सम 180 डिग्री आहे आणि आपल्याला इंटेरियर अँगल्स टेस्ट सांगते की
इंटेरियर अँगल्स जर सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असतात. तर इथे बी आणि सी ची सम 180 आहे, म्हणजे बी आणि सी हे इंटेरियर अँगल्स या दोन लाईन्सचे हे सप्लिमेंटरी प्रूव्ह झालं आहे. देअरफोर बाय इंटेरियर अँगल्स टेस्ट, जी बेसिक टेस्ट होती आपली पॅरललिटीची, त्या टेस्टनुसार लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम इज प्रूव्ड. तशा पद्धतीने ह्या 3 टेस्ट आहे पॅरललिटीच्या. याच्यावर आता एक्झरसाइज 2.2 आधारलेला आहे. तो 2.2 आपण आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेऊ. त्याच्यानंतर मग लास्ट प्रॉब्लेम सेटकडे आपण वळायचं आहे आणि आपल्याला चॅप्टर हा लवकर संपवायचा आहे.